एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्यात सकारात्मक बैठक, महायुती म्हणून लढण्यावर शिक्कामोर्तब। मुंबईत भाजप शिवसेना महायुती म्हणून लढण्यावर ठाम, पालिका निवडणुकांना कसं सामोरं जायचं याबाबत फडणवीसांशी चर्चा करणार, रवींद्र चव्हाणांची पत्रकार परिषदेतून माहिती। महानगरपालिकेच्या निवडणुका जानेवारीत होण्याची शक्यता, रवींद्र चव्हाणांची पत्रकार परिषदेतून मोठी माहिती। मुंबई विधान भवन राड्याचा अहवाल आज सभागृहात सादर होण्याची शक्यता, आव्हाड आणि पडळकर समर्थकांमध्ये झाला होता राडा, दोन्ही कार्यकर्त्यांना 1 दिवसाचा तुरुंगवास ठोठावण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकरांचं निधन, वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, लातूरमध्ये राहत्या घरी झालं निधन। सावरकरांच्या पुतळ्याचं आज अंदमानात अनावरण, सागरा प्राण तळमळला गीताला 115 वर्ष पूर्ण झाल्याबद्दलचा सोहळा। ऊस वाहून नेणारे 2 ट्रॅक्टर पुलावर येताच पूल कोसळला, छत्रपती संभाजीनगर मधली घटना, घटनेत 1 जण गंभीर जखमी। गांधी कुटुंब हा भ्रष्टाचाराचं महामेरू, अवघ्या 50 लाखात 2000 कोटींची संपत्ती हडपली, भाजप खासदार निशिकांत दुबेंचा लोकसभेत घणाघात। तटकरेंचे व्हिडिओ समोर आले तर तोंड दाखवणं कठीण होईल, आमदार महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंना थेट इशारा। काय होतास तू, काय झालास तू, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना डिवचलं। अधिवेशनाच्या 4थ्या दिवशी उद्धव ठाकरे नागपुरात, अधिवेशनात ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। उशिरा आलात म्हणजे काय उपकार केले नाहीत, निलेश राणे यांचा ठाकरेंना टोला। अमित शहांनी हिंदुत्व शिकवू नये, उद्धव ठाकरेंचा अमित शहांवर पलटवार। मृतांच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांनी शहांवर बोलू नये, अमित शहांच्या बचावासाठी एकनाथ शिंदे मैदानात। नाराज मुनगंटीवारांचा बॉम्ब हल्ला सुरूच, केवळ हुरडा खाऊन परतायला अर्थ नाही, महामंडळांना निधी मिळत नसल्यानं मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहे। अमराठी लोकांना मारहाण केल्याचा आरोप, राज ठाकरेंना अमान्य, ठाणे न्यायालयात राज ठाकरेंची भूमिका। 10वी-12वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा अपार नोंदवा, विद्यालय महाविद्यालय प्रशासनाला सूचना। शीतल तेजवानीच्या कोठडीत वाढ, 15 डिसेंबरपर्यंत शीतल पोलीस कोठडीत। भारत अमेरिका व्यापार वाटाघाटी दरम्यान मोदींची ट्रम्प यांच्याशी फोनवरून चर्चा, द्विपक्षीय संबंधांच्या स्थिर प्रगतीबाबत चर्चा झाल्याची माहिती। फरार गुंड घायवळची संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता, कोर्टासमोर हजर राहण्याचे निलेश घायवळला आदेश। पादचारी पुलावरून विद्यार्थ्यांचा जीव घेणा प्रवास, पादचारी पूल दुरुस्तीच्या कारणामुळे बंद, विद्यार्थ्यांच्या लोखंडी स्ट्रक्चरवरून चढ उतार। नाशिकमध्ये नायलॉन मांजा विरोधात पोलिसांनी फास आवळला, आतापर्यंत 70 हजारांचा मांजा जप्त, 1 जण अटकेत, मांजा निर्मिती, विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांवरही गुन्हे दाखल। दुसऱ्या T20 सामन्यात टीम इंडियाचा 51 धावांनी पराभव, पाहुण्यांना मालिकेत 1-1 ने बरोबरी साधण्यात यश।